वांग्याची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला ओलं वाटण आणि सुकं कोरडं वाटण लागणार आहे. त्याच्यासाठी ह्या परतीमध्ये थोडी वांगी घेतली छोट्या आकाराची. तर ती स्वच्छ धुते आणि मध्ये अशा प्रकारे मी चीर देते त्या वांग्यांना. आधी मी कोरडा मसाला तयार करून घेणार आहे. त्याच्यासाठी हे जिरं घेतलं आहे 1 चमचा, धणे 1 चमचा, हिरवी वेलची आणि मसाला वेलची, 2 लवंग घेतलेत आणि दालचिनी. हे सगळं तव्यावरती भाजून घ्यायचं थोडं आणि हे आता साईडला ठेवून देते. भाजून झालं आहे ते. आता ह्याच्यामध्येच थोडंसं चमचाभर तेल घालते. कांदा, अद्रक, लसूण आणि खोबरं हे थोडं तेलावरती परतून घ्यायचं. आता हे 2 वाटण झाले. हे कांदा खोबऱ्याचं वाटण आणि हे आपलं सुकं वाटण म्हटलं होतं ना ते. असे 2 वाटण आपले तयार करून घ्यायचे. कढईमध्ये तेल घेते. हे ओलं वाटण जे कांदा खोबरं घालून केलेलं आहे ते घालायचं. थोडं तेलावरती मस्त असं परतून घ्यायचं. लाल मसाला, गरम मसाला, हळद हे सगळं त्या वाटणामध्ये छान असं परतून घ्यायचं. वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर वाटणाचं पाणी आहे ते घालायचं आणि हा आहे कोरडा मसाला. तो घालून सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं कारण की वांगी शिजण्यासाठी आपल्याला थोडंफार पाणी लागणारच आहे. आणि ही चीर देऊन स्वच्छ धुवून ठेवलेली ही जी वांगी आहेत ती त्या रश्श्यामध्ये घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि ही वांगी शिजून घ्यायची. आता थोडं झाकण ठेवते. थोडा वेळ शिजवून झाल्यावर पुन्हा चेक करायचं की रस्सा किती पाहिजे आपल्याला, सुकं केवढं पाहिजे. आता 2 वेळा मी चेक केला आणि त्यानंतर ही शिजलेली वांगी आपली तयार आहे. हा वांगी मसाला आपला तयार आहे, जो भात, भाकरी त्याचबरोबर चपातीबरोबर आपण खाऊ शकतो.